रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून नाशिकच्या श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सोहळा नाशिकचे प्रकाश लोंढे यांच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला। श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सोहळ्यासाठी 30 ते 40 वर्षांपासून होत असून पूर्वी हा कार्यक्रम क्लब मैदान येथे केला जायचा, पण आता हा कार्यक्रम करण्यासाठी प्रशासनाने श्री काळाराम मंदिर येथे परवानगी दिल्याने आयोजकांसह कार्यकर्त्यांमध्ये आनंद दिसून येतोय। श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सोहळ्याप्रसंगी अभिवादन करण्यासाठी 1-2 लाख येत असतात। आयोजकांच्या वतीने त्यांची अन्न पाण्यासह आदी सोय केली जाते। याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रकाश लोंढे यांनी अधिक माहिती दिली आहे। संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि। त्यासाठी आपल्याला त्यासाठी तुम्हाला कृती करावं लागणार आहे आणि कृतीचा पहिला अध्याय म्हणजे जागतिक दर्जाचं जे नाव झालंय ते श्री काळाराम मंदिराचं जरी अभिवादन सभेमुळे झालं असेल, सत्याग्रहामुळे झाला असेल, परंतु तो जागतिक दर्जाचा प्रभू रामचंद्राच्या पुरोदारामध्ये आपण सर्व आलात। तुम्ही स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करा। गर्दी तुम्हाला माहिती, आपल्याला ओव्हरफ्लो बोट क्लब होतं, आपल्याला रेल्वे पुरत नाही, आपल्याला जेवण पुरत नाही, आपल्याला काहीच पुरत नाही, परंतु इथं आपल्याला मार्मिक सर्व फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवलं तर प्रमुखच या, गर्दी काय आणू नका। आणि गर्दी आणून काय जमणार नाही, तर त्यासाठी ही जे महंत आहेत ते वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत। आपला पहिला नारा काय आहे की तुम्ही ज्या जाती धर्माचे असाल, ज्या पंथाचे असाल, ज्या संघटनेचे असाल, तो प्रचार आणि प्रसार करत असताना आपल्या स्वतःच्या धर्माचा अपमान होणार नाही, तुमच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना अपमान होणार नाही, ही दक्षता एवढं आपण काम करायचंय। त्यासाठी आपण सर्वांना सांगितलं, कळत नकळत कोणाचा फोटो खाली, कोणाचं वर, कोणाचं आलंच नाही, कोणाचं नाव इकडे, ते काही महत्वाचं नाही, कारण हा कार्यक्रम हा जागतिक दर्जाचा कार्यक्रम आहे, जागतिक दर्जाचा कार्यक्रम। त्या दर्जासाठी त्या दर्जानेच आपण केलं पाहिजे। गाणे आपण बैल बाजार आहे, त्या बैलांचा कार्यक्रम, बैल विक्री चालूच असते, नाव पडले बैल बाजार, तिथं ती विक्री असेल, परंतु आपण त्या प्रथा आणि परंपरा काही बदलल्या पाहिजे, काही संस्कार आपण चालू ठेवले पाहिजे, प्रथा काही बदलल्या पाहिजे। बैसियत एक मुसलमान आप सबको की मैं शुक्रिया अदा करता हूँ कि आप लोगों ने मुझे यहाँ बुलाया। खुसूसी तौर पे हमारे मित्र जनाब प्रकाश साहब लोंढे ये हमको फ़ोन करके बोले कि आपको आना है, मैं आया। बड़ी खुशी हुई कि आज जो यहाँ जो जितने भी लोग बैठे हुए हैं एकताई की बात कर रहे हैं, कौम, बिरादरी, मज़हब, ये सब चीज़ से हट करके सबसे पहला ये है कि हम एक हिंदुस्तानी हैं, एक भारतीय हैं। और एक चीज़ को हमें याद रखना चाहिए कि 19वीं सदी में हमारे देश के अंदर एक ऐसे महान इंसानों ने जन्म लिया जिसको हम महात्मा गांधी के नाम से याद करते हैं, और जनाब मोहतरम अंबेडकर साहब। उसके बाद बहुत सारे ऐसे पैदा हुए जो हमारे देश के रास्ता को जो है तो अलग तरफ से जो है तो मोड़ दिया, और तमाम मज़हब को एक जगह इस तरीके से मिलाया जिस तरीके से हम अपने हाथों में एक माला लेते हैं और माला में जो है तो बहुत सारे दाने होते हैं, तो इसी तरीके से हिंदुस्तान के अंदर जो है, चाहे वो किसी भी मजहब का मानने वाला हो, किसी भी धर्म का मानने वाला हो, चाहे वो किसी को भी माने, मगर वो जो है तो एक माला है, उसी में आकर के हम सब
एक कड़ी में जो है तो जुड़ गए हैं। और इसको जुड़ाने के लिए जो है हम सबसे ज़्यादा जो है तो हम अंबेडकर साहब की जो है तो हम शुक्रिया अदा करते हैं कि ये हमारे देश के अंदर जो है जो गिरे हुए इंसान थे, जिनको कोई पूछने वाला ना था, किसी को कोई सहारा देने वाला ना था, किसी का जो है तो उनके जो है तो कंधे पे हाथ रखने वाला ना था, आज अंबेडकर साहब ने उन सबको इतना ऊंचा उठा दिया कि आज हम उसकी जितनी भी शुक्रिया अदा करें उतना ही जो है तो कम है। त्याच प्रकारे उपस्थित असलेले सर्व भीमसैनिक, त्या सर्वांचं मी ह्यावेळेस मनपूर्वक स्वागत करतो। तुमचे आभार मानतो की तुम्ही सर्वांनी ह्या ठिकाणी आम्हाला बोलवलं। आज हा मंच जर कोणामुळे सजला असेल त्याच्यात तीळ मात्र शंका नाही, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहे। अन्यथा आज हा मंच कदाचित आम्हाला मिळाला नसता। पवित्र शास्त्रामध्ये वचन दिलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एक पुत्र दिला, यासाठी की कोणाचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे। इतकंच नाही, जी समानतेची भाषा पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे ते मत्तई शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 32व्या आणि 36व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर आपल्या स्वतःसारखी प्रीती कर। याला खऱ्या अर्थाने आपण त्याला मानवता म्हणू शकतो। एकमेकांवर जर आपण आपल्या स्वतःसारखी जर प्रीती केली तर मला असं वाटतं की आपल्या भारत देशामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव राहणार नाही, कुठल्याही प्रकारचं मतभेद राहणार नाही। फक्त आपल्या शेजाऱ्यावर म्हणजे आपल्या कुटुंबातल्या लोकांवर, आपल्या शेजारी जो राहतो त्याच्यावर जे प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण दिलेली आहे की आपण एकमेकांवर प्रीती केली पाहिजे, हे जरी केलं तरी मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या भारत देशाचं जे काही स्वप्न बघितलेलं आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। देव तुम्हाला आशीर्वाद दे। पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून गेल्या 30-40 वर्षापासून श्री काळाराम मंदिर प्रवेश सोहळा सत्याग्रहाचा आणि धम्मसंस्कार विधी सोहळा आम्ही संपन्न करीत असतो। 40 वर्ष आम्ही काळाराम मंदिराच्या पूर्वद्वारावर आम्हाला परवानगी मिळावी यासाठी सातत्यानं प्रयत्न करत होतो। त्यामुळं आम्ही गोल क्लब ईदगाह मैदानावर आम्ही कार्यक्रम करायचो। आम्ही आव्हान केलं होतं जनतेला की बाबांनो, तुम्हाला जिथं जागा मिळेल तिथे अभिवादन करा। आमच्या परंपरेला साथ देऊन अनेक पक्ष, अनेक मंडळं, अनेक स्वयंसेवी संस्था ते कार्यक्रम करतायत, मला त्यांचा सार्थ अभिमान आहे। विशेष आमची कोणाची स्पर्धा नाही, आमच्याची स्पर्धा असते की आम्ही यावर्षी कुठं कमी पडलोय किंवा आमच्याकडून काय कमतरता झाली, मग ते मॅन पॉवर, मसल पॉवर, माइंड पॉवर, मनी पॉवरची कुठं कमी पडलोय का, मग त्याच्यात सुधारणा करून आम्ही तो कार्यक्रम करीत असतो। तो मार्मिक आणि धार्मिक कार्यक्रम करत असतो। परवानगी जरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला, रिपब्लिकन सोशल ग्रुपला किंवा पीएल ग्रुपला जरी असल्या, रिपब्लिकन सोशल ग्रुप काय आणि पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य काय हे रिपब्लिकन आठवले गटाचं अंगीकृत आहे। त्यामुळं आम्ही त्या नावानेच कार्यक्रम करतो। आपण बघता इथं आलेली गर्दी ह्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी, हुतात्मा स्मारकाला नव्हे, या धम्मक्रांती स्तंभाला कीर्तिमान शिलेला अभिवादन करण्यासाठी किमान 2 दिवस 2 लाख लोक येत असतात। त्यासाठी आम्ही सर्व सोय करतो, अन्नदानाची सोय करतो, जेवणाची सोय करतो, काहींची राहण्याची सोय करतो। आणि वर्गणी नाही, पावती पुस्तक नाही, जे देतील त्याचं स्वागत। काही दानशूर लोक आहेत ज्यांचं मी नाव आता सांगणार नाही, सांगितलं स्टेजवर, ते स्वतःहून आर्थिक बळ आम्हाला पुरवतात आणि त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो। ह्या कळत नकळत 4.5 लाख सदस्य माझे, त्यामुळे काहींचं नाव, काहींचं फोटो खाली वर इकडे तिकडे होतं, त्यामुळे दिल्ली करतो। ही परंपरा चालू करण्यासाठी ज्या आठवले साहेबांनी आम्हाला बळ दिली, हिंमत दिली, ताकद दिली, मी त्यांचं अभिनंदन करतो। विशेष निस्तर येऊन भाषण करून जमणार नाही, इथं प्रत्येक धर्माचे धम्मगुरू, उदाहरणार्थ ह्या ट्रस्टचे किंवा हिंदू धर्माचे ज्येष्ठ अभ्यासक, गाडे अभ्यासक, महंत सुधीर महंत असतील, मस्जिदचे मौलाना हजीज साहेब असतील,
ख्रिश्चन धर्माचे पाळक फादर असतील, जैनचे मुनी असतील, शिखगुरू असतील, असे सर्व लोकांचे धर्मगुरू बोलून बौद्ध धम्म भिक्खू संघ आमचा असतोच, यांचंसुद्धा आम्ही मार्गदर्शन घेतो. कारण आमच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना कोणत्याही जाती धर्माचा अपमान होणार नाही याची खबरदारी घेतो. कारण आम्हाला श्री काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारावर कार्यक्रम करायची परवानगी मिळाली, याच्यापेक्षा आमच्या आयुष्यातला कोणताही आनंदाचा क्षण नाही. एक काळ असा होता की आम्हाला जे प्राप्त होत नव्हतं ते स्वतःहून मिळतंय, म्हणून आम्ही नतमस्तक होण्यासाठी येतोय. आपण सर्व आलात, कळत न कळत आम्हाला ताकद वाढवली, हिंमत वाढवली, बळ वाढवली. आपलं मनापासून अभिनंदन. जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भारत. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.